वेलकम बैक टू आवर यूट्यूब चॅनल। तर आज आहे मंडे, तिसरा दिवस आहे गणेशोत्सवाचा आणि बाप्पा घरी आहेत, बट ऑफिसला सुट्टी नाहीये। सो त्यामुळे मी निघाली आज ऑफिसला अँड घरातलं म्हणजे ऑब्वियसली सगळी कामं अजून बाकी आहेत, म्हणून आरती नाही झालेली आहे। सो हे लोक आरती करून घेणार आहेत। मी त्याच्या आधीच बाप्पाचं दर्शन घेऊन ऑफिसला जाण्यासाठी निघणार आहे आणि आजच्या दिवसामध्ये काय काय होतंय ते बघण्यासाठी स्टे ट्यून विथ अस। प्राची मस्त तयार होऊन ऑफिसला चालली आहे। दाखव प्राची तुझा नवीन ड्रेस। आज इंडियन वेअर केले, गणपती आहेत म्हणून, आणि ऑफिस मध्ये सुद्धा गणपती आहेत। जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण ऑफिस मध्ये गणपती सुद्धा बघूयात म्हणून। अँड मी कॅरी करते माझी आवडती झूट बॅग अँड मेन तर माझे इयरिंग्स। स्पेशल इयरिंग्स खूप छान दिसतात। थँक्यू। चल आता आधी ट्रेन जाईल। सूरज मला आला स्टेशनवरती ड्रॉप करायला आणि मी आज ट्रेननी जाणार आहे कारण सूरज ऑफिसला नाही चाललाय। संध्याकाळचे वाजलेत 7 आणि फायनली मी आली आता घरी। बोललेली ब्लॉगच्या स्टार्टिंग मध्येच की मी तुम्हाला ऑफिस मधले जे आमचे गणपती बाप्पा बसलेले आहेत ते दाखवेल, बट मला खरंच बिलकुल सुद्धा टाइम नाही मिळाला। आज कामामधून 2 दिवस सुट्टी होती आणि त्याच्यानंतर ऑफिस स्टार्ट झालेलं, सो त्यामुळे खूप म्हणजे खूप जास्त काम होतं। सो मी नाही जाऊ शकले गणपती बाप्पाला, बट लेट्स सी परत एकदा आपल्याला टाइम मिळाला तर मी नक्की तुम्हाला दाखवेल आमच्या RCP मधले गणपती बाप्पा। अँड येस, आणि आज जर तुम्ही बघितलं असेल तर मी हे इयरिंग्स घातलेले होते, हे वेअर केलेले, आणि हे वाले जे इयरिंग्स आहेत ना ते मी ट्रेनमधनं घेतलेले होते। तुम्ही मुंबईमध्ये राहता आणि लोकलने ट्रॅव्हल करता आहात तर तुम्हाला ही गोष्ट माहितीच असेल की लोकल ट्रॅव्हलमध्ये जी शॉपिंग होते ती दुसरी कुठेच होत नाही। सो ट्रेनमध्ये एवढं काय काय विकायला येतात, एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी विकायला येतात आणि युनिक पीसेस आजकाल यायला लागल्यात। सो इयरिंग्सचे, परत बँगल्स, टिकली, बरंच काय काय विकायला येतं। सो ऑब्व्हियसली जे मुंबईमध्ये ट्रॅव्हल करतात आणि लोकली मेनली ट्रॅव्हल करतात त्यांना तर 101% माहिती असेल की ट्रेनमधली शॉपिंग कशी असते ती। सो मी बऱ्याचशा गोष्टी आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या ट्रेनमधनं जाता येता घेत असते। सो तुम्ही सुद्धा ट्रेनमध्ये जातात आणि अशा गोष्टी घेतात का, आणि तुम्ही खास त्यासाठी ट्रेननी जातात का हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। आणि आय नो माझ्यासारख्या खूप मुली असतील, खूप बायका असतील त्या ट्रेनमध्ये जाण्यासाठी एक्सायटेड असतात कारण काय शॉपिंग करायला भेटते आपल्याला। नंतर आम्ही आरती करणार आहोत आणि त्यानंतर बघू नेक्स्ट प्लॅन काय असणार आहे ते। आज खूप एक्झॉस्ट झाली आहे, बट लेट्स सी, गणपती बाप्पा आहेत घरामध्ये, सो एनर्जी आहे ती सगळ्या गोष्टी करायची। सो मी काढलं आता माझं कपाट आवरायला आणि इथे बघा हे माझं पूर्ण फक्त अर्ध्या साईडचं कपाट काढलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त माझे ड्रेसेस, टॉप्स, जीन्स आणि हे सगळं सामान आहे। सो मला आता हे आवरायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल, आणि त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या साईडला ज्याच्यामध्ये माझ्या साड्या, ब्लाउजेस वगैरे आहेत त्याला करणार आहे। बट लेट्स सी हे करता करता मला आता किती वाचणार आहेत ते। सो फायनली मी माझं आता कपाट आवरायला घेतलंय आणि माझ्या एकटीकडनं तर झालं नाही म्हणून आई पण आल्यात हेल्प करायला। आणि हे तुम्ही बघता एवढे सगळे कपडे आणि ह्याच्यामध्ये फक्त वन पीस थोडेफार आहेत ते मी आता खाली लावलेले आहेत।
आणि अजून लॉंग वाले वन पीस, माझे रोजचे घालायचे ड्रेसेस, रोजचे घालायचे टॉप, ऑफिसला जायचे टॉप, घरात घालायचे कपडे, सगळं खूप सारं आहे. आम्ही एक 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 करून आवरायचा प्रयत्न. आपण नजर टाकूया. बघवत नाही. हा आता आम्ही थोडा थोडा सॉर्ट केलाय. इकडे थोडे कपडे आईने गड्या घालून ठेवले, काही मी आतमध्ये टाकले, नाहीतर हा असा मोठा डोंगर होता कपड्यांचा. आणि मला आता रिअलाइज होतं माझ्याकडे एवढे छान छान कपडे ते मी अजून घातले नाही. किती दिवसानंतर निघतात माझा खजाना. आणि काय वाटतं तुम्हाला कपडे बघून? घडी कशी करावी हेच कळत नाही. ठेवायचे कुठे हा प्रश्न आहे मोठा. आता आपल्याला कपाट कमी पडायला लागेल. परत नवीन घर घ्यायला लागेल बस. वॉर्डरोब साठी. आता सूरज मी कपडे घेणं बंद करा, पण मी वॉर्डरोब नाही करून देणार तुम्हाला. तर आम्ही आता पटापट आवरणार आहोत, कारण काय बराच लेट झालाय. ऑलमोस्ट 10:30 वाजलेत आता रात्रीचे. आणि परत आवरून आम्हाला लवकर झोपायचं पण आहे. मी असे खेकडे घेतलेले आणि असे कोंबले होते सगळे कपडे. आज म्हटलं की मी सगळं काढते आणि बघते मला काय काय पाहिजे नाही, काय काय नको आहे. सो मी तर सॉर्ट आउट करते कपडे. पण अजूनपर्यंत फक्त 2-3च काढून टाकलेत मी. बाकीचे सगळे ना ठेवायचे, जसंच वाटते की सगळेच ठेवायचेत मला. आणि प्राचीने असे कोंबले होते ज्याचं लेबल निघालं नाही, ते पण कोंबले होते. हा, माझ्याकडे खूप सारे कपडे असे आहेत की त्याचं लेबल सुद्धा नाही काढलेलं आहे अजूनपर्यंत. इथे पण एक ड्रेस होता, पाहिजे मी इथे हा पसारा वेगळा. अजून एक हा पण ड्रेस आहे, पण लेबल नाही काढलं. यार नको दाखवतो. आणि ही फक्त एकच साइड आहे ना प्राची? हा, अजून ही फक्त ही एकच साइड आहे. ही वाली साइड तर साडी आणि ड्रेसेसची आहे. ही वाली तर अजून काढायची बाकी आहे. अजून भरपूर आहे, त्याला एक दिवस जाईल. तुम्ही आता पहिल्यांदा फक्त, आणि मी विचार करते मी असं अरेंज करू की सगळे कलर वाईज, ब्लॅक एका बाजूला, व्हाईट एका बाजूला, बाकीचे कलर एका बाजूला, कुर्ते एका बाजूला, घरात घालायचे टी शर्ट्स वेगळे, हे वेगळे चांगले. आणि जे चांगले चांगले ड्रेसेस आणि टॉप्स आहेत ना, ते मी अशा बॅग्स मध्ये ठेवते. ही शीन जेव्हा पहिले चालू होतं इंडियामध्ये, तेव्हा ह्या असे जेवढे कपडे यायचे त्याच्या अशा बॅग्स, फ्लॉक वाल्या बॅग्स यायचे, ते आम्ही जपून ठेवलेले आहे. आणि मग चांगले चांगले टॉप जे ते मी ह्याच्यामध्ये घालून ठेवते, सो दॅट ते चांगले राहतील, त्याला धूळ वगैरे लागणार नाही. इकडे शोधायला इझी पडेल. काहीतरी निघालं नवीन. काय ग त्या बॅग मध्ये ठेवण्याचं कारण तेच ना, इझी पडेल. इझी पडेल, माहिती असेल ना चांगले चांगले बाहेर जायचे. हा टॉप मी घेतलेला, पण हा मीला झाला नाही. मी म्हटलं मी जेव्हा बारीक होईल तेव्हा घालेल. होईल असं रे, जेवढी बारीक होऊन जाईल. ट्राय. छान आहे ना. बसला असता आता तर कपाटात जाऊन बसला असता. हा, इथे बसला असता इथे आणि बघत बसतो. हा, आणि इतकं हट्टी होतं ना, बाहेर निघायचं असतं, आरडाओरडा करा तरी पण नाही घ्यायचं. अजून पण आधीच्या कपड्यांवर बिंगोचे फर आहे थोडं थोडं. तो आधी जाऊन बसायचा ना, त्याच्यामुळे त्याचे केस अजून पण त्याची आठवण. आणि आपल्याला तेव्हा पण काय वाटलं नाही, आपल्याला आता पण काय वाटत नाही. केसांचं केस येतात, असं होतं तसं होतं, सवय झालेली आता चालेल. तर अशा प्रकारे आईंनी आणि मी मिळून आमचं कपाट लावायचा प्रयत्न केला. आणि गणेशोत्सव असला तरी घरातली कामंही होतच राहतात. आम्हाला तर हे करायला खूप वेळ लागणार आहे. तर आजचा व्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.